नमस्कार मित्रांनो, आर्या अकॅडमी यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आज व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती 2024 पद शिपाई व हमाल मुलांना किती मार्क मिळत आहेत या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे. चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. पॉईंट पहिला आहे की मित्रांनो, कटऑफ किती लागेल. पॉईंट दुसरा आहे की कौशल्य चाचणी तुमची 10 गुणाची आहेत. तुम्हाला कोणते कामे करावे लागतील ते पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. आणि पॉईंट तिसरा आहे की मुलाखत तुमची कशा प्रकारे होणार आहे, तुम्हाला कोणते प्रश्न विचारणार आहेत हे पण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. पॉईंट पहिला आहे मित्रांनो, 30 पैकी 20 मार्क घेणारे किती विद्यार्थी आहेत. पॉईंट दुसरा आहे 30 पैकी 18 ते 16 मार्क घेणारे हे पण किती विद्यार्थी आहेत. पॉईंट तिसरा आहे की 30 पैकी 14 ते 12 मार्क घेणारे हे पण किती विद्यार्थी आहेत. पॉईंट पहिला आहे मित्रांनो, 30 पैकी 20 मार्क घेणारे विद्यार्थी हे खूपच प्रमाण याचं कमी आहे. 4 ते 5% याचं प्रमाण आहे. दुसरा एक मित्रांनो, 30 पैकी 18 ते 16 मार्क घेणारे हे विद्यार्थी याचे प्रमाण थोडेफार जास्त आहे. आणि 30 पैकी 14 ते 12 मार्क घेणारे विद्यार्थी याचे पण थोडे प्रमाण जास्त आहे. तर याची आपण सरासरी जर काढली तर 14 ते 16 मार्क याचा कट ऑफ लागू शकतो. किती मित्रांनो? 14 ते 16 कट ऑफ लागू शकतो. कारण का TCSने खूपच पेपर अवघड काढल्यामुळे याचा कट ऑफ खूपच कमी लागणार आहे. आणि तुमच्या कौशल्य चाचणीसाठी एकाच 7 विद्यार्थी हे लागणार आहे. त्यासाठी याचा कट ऑफ खूपच कमी लागणार आहे. पॉईंट पहिला मित्रांनो, कौशल्य चाचणीसाठी 10 गुणाची असेल. कौशल्य चाचणीसाठी 10 गुण असेल. वस्तुनिष्ठ बहुपर्याय या चाचणीमध्ये पास झालेल्या उमेदवारांना कौशल्य चाचणीसाठी बोलण्यात येईल. त्यामध्ये जिल्हा न्यायालयाची इमारत स्वच्छतेचे काम या उमेदवारांना देण्यात येईल. यामध्ये उमेदवाराची कशा प्रकारे काम करत आहेत, उमेदवाराच्या कामाच्या बाबतीतील प्रामाणिकपणा व तसेच काम करण्याची आवड आहे की नाही या सर्व गुणाची बारकाईने निरीक्षण केले जाईल. व त्यानंतर कौशल्य चाचणीचा निकाल जाहीर करण्यात येतो. तो पण 10 मार्कासाठीच असतो. पॉईंट दुसरा मित्रांनो, मुलाखत तुमची 10 गुणाची असेल. वरील कौशल्य चाचणीमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर एका जागेसाठी 3 उमेदवार या प्रमाणात पात्र उमेदवारासाठी मुलाखतीसाठी त्यांना बोलण्यात येईल. या मुलाखतीमध्ये उमेदवारांच्या शिक्षणावर आधारित व व्यावहारिक ज्ञानाच्या तुम्हाला म्हणजेच सध्या चालू असलेला साखरेचा दर, तेलाचा दर, भाज्याचे इत्यादी दर अशा संदर्भातील प्रश्न विचारले जाणार आहेत. अशा प्रकारे तुम्ही वरील तिन्ही टप्प्यात एकूण 50 गुणाची शिपाई हमाल या पदासाठी परीक्षा घेण्यात येईल. त्यानंतर अंतिम निकाल जाहीर करण्यात येईल व निवड झालेल्या उमेदवारांची निवड यादी प्रत्यक्ष यादी प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे तुमची मित्रांनो, शिपाई पदासाठी 50 गुणाची ही 3 टप्प्यामध्ये परीक्षा घेतली जाईल. अशा प्रकारे तुमची होती मित्रांनो ही हमालची अत्यंत महत्त्वाची परीक्षा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.